ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 49। माते व्यथा माच विमूढ भावो, माते व्यथा माच विमूढ भावो, माते व्यथा माच विमूढ भावो, दृष्ट्वा रूपं दृष्ट्वा रूपं घोरमिदं इदुक्मममिदं दृष्टा रूपं घोरमिदुक्कमिदं दृष्टा रूपं घोरमिदुक्क इदं व्यपेतदीप्तितमना पुनस्त्वं व्यपेतदीप्तितमना पुनस्त्वं व्यपेतदीप्तितमना पुनस्त्वं तदेव मे रूप इदं प्रपश्य तदेव मे रूप इदं प्रपश्य तदेव मे रूप इदं प्रपश्य माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमैदुकइदं व्यपेतदीप्तितमना पुनस्तं तदेव मे रूप इदं प्रपश्य माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमैदं क्षमस्व दृष्ट्वा रूपं घोरमैदृक्ममैदं व्यपेतभीप्रीतमना पुनस्तं त्वदेव मे रूप इदं प्रपश्य माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमैदृक्ममैदं व्यपेतभीप्रीतमना पुनस्तं त्वदेव मे रूप इदं प्रपश्य। अर्जुनाची भीती दूर करण्यासाठी भगवंत त्याला देवरूप पाहण्याची आज्ञा करतात. मी जरी शांत वा उग्र रूपात दिसलो तरी मी तुझा सखाच आहे. तू घाबरला तर ही तुझी मूर्खता आहे. मी मित्रा ढिलेपणा आहे असं वाटतं. जे काही दिसतं ती सर्व माझीच लीला आहे. यात घाबरायचं काही. मित्रतेमध्ये कोण लहान कोण मोठा असं नसतं. भगवंत जगत रूपात प्रगट झालेत. वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात प्रगट झाले. अलौकिक आहेत. भगवंत आपले विष्णू रूप दाखवत आहेत. त्याचे वर्णन संजय पुढील प्रमाणे करत आहेत. हरये नमः हरये नमः हरये नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 50. संजय उवाच इत्यार्जुनं वासुदेवं भोक्ता इत्यार्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूया स्वकं रूपं दर्शयामास भूया आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपूर्वमहात्मा इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूया आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा इत्यार्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूया आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा इत्यार्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूया आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा. संजय म्हणतो, ज्याप्रमाणे भगवंतानी कृपेचा प्रवेश होऊन आपले विश्वरूप दाखवले, त्याचप्रमाणे कृपेचा प्रवेश होऊन भगवंतानी अर्जुनाला चतुर्भुज रूपही दाखवले. भगवंताची कृपा होय. भगवंतानी मग परत आपले द्विभुज रूप मनुष्य रूप धारण केले.
अर्जुनावर भगवंताची अपार कृपा. त्याला विश्वरूप, मग चतुर्भुज रूप, नंतर मनुष्य रूप दाखवले. आपण सर्वांनी भगवंताच्या विभूतींचे दर्शन घेऊ. भगवंताच्या विभूती सांगण्याचे व वाचण्याचे जे भाग्य आपणास मिळाले ही भगवंताचीच कृपा होय. त्याच्या चिंतनातच राहू. जय श्रीकृष्ण. भगवंतानी मनुष्य रूप स्वीकारून अर्जुनाला आश्वासन दिले, तेव्हा अर्जुन काय म्हणाला ते पुढच्या श्लोकात आपण पाहू. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.